अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सबस्क्राईब करा. आज मी आपणास संत जनाबाई यांचा अभंग क्रमांक 2 आपणापुढे सादर करणार आहे, तो पहा. आता संत जनाबाई ह्या उत्कृष्ट भक्तिभावाची साक्ष देणाऱ्या भक्त जनाबाई आहे आणि त्यांना साक्षात विठ्ठल सुद्धा प्रकट व्हायचा. दळण दळताना जणू काही विठ्ठल आपल्याला मदत करीत आहे, कांडण कांडताना जणू काही विठ्ठल आपणाला मदतच करत आहे, असा त्यांना साक्षात्कार व्हायचा, प्रकट व्हायचं, साक्षात्कार प्रकट व्हायचा. आणि एवढंच काय तर आता हे अभंग लिहित होत्या. अभंग लिहित होत्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खडी साखरेप्रमाणे गोड असणारे अभंग म्हणजे संत जनाबाई आणि संत तुकाराम यांचे हे अभंग लोकप्रिय आहे आणि महाराष्ट्रात वर्षानुवर्ष ते असे लोकांच्या मुखातून बाहेर पडतात. एवढे ते खडी साखरेप्रमाणे गोड आहे. तर अशाच्या म्हणजे ते पंढरीची सावडी विठाई म्हणजे दीनदुबळ्याची आई आणि सुखदुःखाची माऊली, अशा प्रकारे त्यांचे अभंग खूप प्रसिद्ध आहे. खडी साखरेप्रमाणे गुण आहे. अशाच प्रकारचा अभंग क्रमांक 2 मी आपणापुढे सादर करीत आहे. संत जनाबाई. ऐसे आहे पांडुरंग, ऐसा आहे पांडुरंग, भोग भोगोनी निसग, भोग भोगोनी निसग. अविद्येने नवल केले, अविद्येने नवल केले, मिथ्या सत्यत्व दाविले, मिथ्या सत्यत्व दाविले. जैशी वांझेची संपत्ती, जैशी वांझेची संपत्ती, तैसी संसार उत्पत्ती, तैसी संसार उत्पत्ती. तेथे कोचे बाधरीशी, तेथे कोचे बाधरीशी, ब्रह्मपूर्ण जनिदासी, ब्रह्मपूर्ण जनिदासी, ब्रह्मपूर्ण जनिदासी. ऐसा है पांडुरंग, ऐसा है पांडुरंग, भोग भोगू निसग, भोग भोगू निसग, भोग भोगू निसग. अशा प्रकारे संत जनाबाईचा अभंग क्रमांक 2 मी आपणापुढे सादर केला आहे. तो अवश्य पहा आणि लाईक शेअर करा.